काहीसं चित्र मैदानावर पाहायला मिळतंय. आज ओपनचे सगळे संघ आपल्याला पाहायला मिळतील, एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू. द अंश 11 खेरणे रायगड संघ सज्ज झालाय. बॅटिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल रायगडचा हा संघ दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला. एका बाजूला आपण पाहतोय अजित मोहिते, दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठे नाव थॉमस डायस. यावेळेस मात्र ओपनिंग पेअर, तर गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय उमेश वाघ. पहिला बॉल फोर्थ विकेटना गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर मात्र अचानक आतमध्ये येणारा बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. सामन्याला सुरुवात झाली. मेहर 11 टेम्पाले या संघाकडून खेळत असताना अगदी पहिलं षटक हाताळतोय उमेश वाघ. पहिला बॉल निर्धाव चेंडून डाबाला मात्र सुरुवात झाली. दोनही दिग्गज खेळाडू अजित मोहिते आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय थॉमस डायस. ओपनिंग पेअर. दुसरा बॉल खूप चांगला होता, फुलर लेंथ. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर सिली मिडॉन क्षेत्रामध्ये थोडीशी गडबड झाली आणि दुसरी रन मात्र मैदानामध्ये कंप्लीट. 2 रन्स न खातं उघडलं जात आहे त्या अंश 11 खेरणे रायगड संघाचं. अजित मोहिते उंचपुरा शरीरयष्टी असणारा एक दिग्गज नाव टेनिस क्रिकेट जगतामधील. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल थोडा स्टान्स पाहिला, थोडासा क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं त्याचा असतो आणि स्टान्स सुद्धा त्याचा असा आहे की मग गोलंदाज सुद्धा बुचकळ्यात पडतो की गोलंदाजी कशी करायची. ऑफ स्टंपवर ठेवायचं बॉल, मिडल स्टंपवर यॉर्कर टाकायचं. कारण बऱ्याच वेळा बऱ्याच बॅट्समनचे आपण स्टान्स पाहत असतो, उभे राहण्याची पद्धत वेगवेगळी असते. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बडे शॉट, ब्युटी. बॉल चाललाय थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे, मोहितेच्या बॅट मधून निघतोय हा पहिला चौकार अंश 11 खेरणे संघासाठी. याचसाठी मात्र हा स्टान्स असतो, कोणत्या बाजूला कधी खेळेल हे कळत नाहीये. त्यामुळे गोलंदाज बुचकळ्यात याचसाठीच असतात आणि तेच झालं या ठिकाणी. 6 वर पोहोचलाय स्कोर कार्ड. अजित मोहितेला आपण पाहतोय, खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सकाळचं 17 मध्ये आपण पाहिलं होतं मॅग्निफिसेंट नवी मुंबई, त्याचप्रमाणे दर्पण 11 संघाला पाहिलं. त्यानंतर SP दादर अर्थातच JK रॉयल टीम, त्यानंतर सार्थक 11 सारा पनवेल या संघाला पाहिलं. खूप चांगला परफॉर्मन्स त्या संघाचा राहिला. मॅग्निफिसेंट नवी मुंबईच्या विरोधात मात्र खूप चांगली बॅच तुम्हाला एन्जॉय करायला मिळाली. ओव्हर द विकेटना हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र पंच इशारा करतायत, व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन यावेळेस मात्र जोडली जाईल अंश 11 खेरणे संघाच्या स्कोर कार्डवर. सिंगल धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. 7 रन संत आणि अगदी शांत वातावरण मैदानावरचं. फाईट मोर्थ विकेटनं वाघ तयार, बॅटची कड आणि इथे मात्र परतावं लागेल. बिग विकेट अजित मोहिते. यावेळेस मात्र मैदान सोडावं लागणार आहे. आउटसाइड एज आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकानं घेतलेला एक उत्तम झेल आणि पहिल्या विकेटचं पतन होईल अंश 11 खेरणे रायगड संघासाठी. अजित मोहिते बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र बॅटिंगसाठी संदीप पाटील, मॅन फ्रॉम सोनारी पप्पू उरणचा हा प्रतीत यश खेळाडू. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल मेहर 11 टेम्पाले, थोडी घाई करायची आपल्याला. पंचांना सुद्धा विनंती असेल बिलकुल वेळ त्यांना देऊ नका, तंबी देत चला. खेळाडू वेळेमध्ये येणं थोडी घाई करा टेम्पाले. यावेळेस मात्र दाखल झालाय पप्पू तिसऱ्या क्रमांकावर.
प्रतिभावान खेळाडू आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणं कॉपीबुक स्टाईलमध्ये पाहायला गेलं तर सगळेच फटके आणि गोलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व गाजवणं ही पप्पूची खासियत आहे. यावेळेस मात्र सज्ज झालाय. समोर गोलंदाज उमेश वाघ तयार होते. मागच्या बॉलवर मात्र अजित मोहितेला बाद केलंय. यावेळेस राईट मोर द विकेटनं सज्ज. पप्पूचा हा बॉल आउटसाइड एज पुन्हा एकदा पाहायला मिळाली. इथे मात्र स्लीप मधून बॉल चाललाय डीप थर्डमॅन कडे. तोपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट. गोल्डन चान्स यावेळेस मात्र मिस केले ती महेर 11 टेम्पाले संघाना. संदीप पाटीलला बाद करण्याची ही नामी संधी मी तर म्हणेन. खूप चांगली बॉलिंग अचूक टप्प्यावर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र नियंत्रित गोलंदाजी करतोय उमेश वाघ पहिल्याच ओव्हरमध्ये. आणि इथे जीवनदानाचं आपण म्हणूया पप्पूसाठी 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज तयार. यावरचा फटका कव्हर्सला खेळलाय पप्पूच्या बॅटमधून. इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धाब्यासाठी काय सरसावलाय. इथे मात्र क्लोज कॉल. पंच मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. थर्ड अंपायर 24 लाईव्ह इव्हेंट्स कडे आता मात्र हा निर्णय पोहोचलाय. खूप चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. अगदी कव्हर बाउंड्री लाईन वरून मात्र अचूक थ्रो यष्टीरक्षकाकडे आणि संदीप पाटील डेंजर एंडला धावत होता. इथे मात्र पाहावं लागेल काय घडणार. अतिशय मोठा निर्णय असेल कारण पप्पू त्या ठिकाणी आहे. इथे थ्रो मात्र कलेक्ट करतोय यष्टीरक्षक आणि पप्पूला पाहावं लागेल. पप्पू मात्र इन होतोय. नॉट आउट इट्स द कॉल. सेफ असेल पप्पू. यावेळेस मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल तो अर्थातच अंश 11 खेळणे रायगड संघानं. खूप चांगला थ्रो होता. खूप चांगलं म्हणावं लागेल वर्क त्या ठिकाणी यष्टीरक्षक विकेट किपर कडून. परंतु बाल बचावलाय पुन्हा एकदा. आज पप्पूला मात्र असं म्हणूया दुसऱ्यांदा बाद करण्याची संधी आली होती ती महेर 11 टेम्पाले संघाला. परंतु या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. 11 धाबा. उमेश वाघचं हे षटक आपण पाहतोय पहिलं आणि 11 धाबा. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अजित मोहिते बाद झाला होता. एक चौकार पाहायला मिळाला होता. 6 धाबा काढून अजित मोहिते परतलाय. थोडी घाई करा. पंचांना विनंती आहे आपण तंबी द्या यांना. चला स्पीड अप. मोठा संघ आहे आपण पाहतोय महेर 11 टेम्पाले संघ. सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा ठाऊक आहे की बराचसा वेळ का घालवला जातोय. याचं कारण प्रेक्षकांना आता मात्र कळालं असेल कारण स्क्वेअर लेगला तुम्ही पाहू शकाल शाहिद शेख मैदानामध्ये येतोय आणि तो याच साठी अट्टाहास सुरू होता. 9 बॉल पर्यंत ही मुभा होती आणि ते त्यांना माहिती होतं काही झालं तरी 9 बॉल टाकायचेच नाही आहेत कारण शाहिद शेखचं इम्पॉर्टन्स किती आहे या मॅच मध्ये ते त्यांना माहिती होतं. आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जाऊया पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन. यावेळेस मात्र बुंबक येतोय. रवी बुंबक अतिशय वेगवान. बिग बॅश मध्ये मात्र काय गोलंदाजी केली होती. ठाणे वर्तकनगरचा खेळाडू परंतु पाहायला गेलं तर कमी वेळामध्ये आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या गोलंदाजीनं मात्र सगळ्याच फलंदाजांना नामोहरम केलंय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. बुंबकला मात्र हल्ला चढवलाय. पहिल्याच बॉलवर षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. थॉमस डायस पहिल्यांदा मात्र स्ट्राईक एंडला आला आणि पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र षटकारानं खातं उघडलंय. रवी बुंबक एक दर्जेदार गोलंदाज आहे. राईट मोर द विकेट ना थॉमस साठी. टप्प्याचा बॉल होता. पॅटची कड लागली. इथे मात्र खूप चांगलं वर्क मागे शॉर्ट फाईन लेगला असलेल्या क्षेत्ररक्षकाकडून 1 रन त्या ठिकाणी जरूर येते. सिंगलला धावसंख्या पुढे जाईल.
तर एका धावेनं धावसंख्येमध्ये बदल होतोय. आतापर्यंत विचार केला तर 18 धावा, 18 रन्स आपण सामना पाहताय. खूप तगडी फाईट आपल्याला पाहायला मिळेल. अंश 11 केरणे रायगड आणि माहेर 11 टेम्पाले. अर्थातच विनरची साईड तुम्हाला पाहायला मिळेल माहेर 11 टेम्पाले या संघाकडून. आणि शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल विक्रोळी विरुद्ध उमर 11. इथे मात्र बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिले. बॅकफुट पॉइंटकडे बॉल अत्यंत वेगानं. खूप चांगलं वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खूप चांगली फिल्डिंग निखिल त्या ठिकाणी होता आणि चांगलं वर्क त्या ठिकाणी. नक्कीच धाबा अडवल्यात आपल्या टीमसाठी. धाबा मिळाल्या त्या 2 आणि 2 धावीनं स्कोर कार्ड 20 वर. तर फिल्डिंग मध्ये मात्र पाहायला गेलं तर खूप चांगलं वर्क होत असताना चांगली फिल्डिंग करणं. खऱ्या अर्थानं जेव्हा चांगली फिल्डिंग होत असते गोलंदाजाचा आत्मविश्वास फार वाढत असतो. आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकांची साथ, चला करूया फलंदाजांवर मात, हे सूत्र या निमित्तानं पाहायला मिळालं. इथे मात्र स्कूप करायचा होता. टॉपेज घेतले. बॉल चाललाय अगदी पाहायला गेलं तर थर्डमॅनला चकून डीप थर्डमॅनकडे. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 रन्स. या दुहेरी धावानं थोडंसं टेन्शन वाढवलंय. या 2-2 धावा मात्र स्कोर कार्डमध्ये भर देतात. आणि पप्पूच्या इनिंगकडे लक्ष टाकलं तर 4 चेंडू खेळलाय. प्रत्येक चेंडूंवर 2 धावा. अशा पद्धतीने 8 धावांवर तो खेळतोय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा धावफलकावर. विनरचा संघ खेळतोय बाहेर 11 टेम्पाले या नावानं हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डिंगच्या. परंतु यावेळेस खूप प्रचंड वेगानं टाकलेला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येणारा यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा रवी बुंबकचा बॉल मात्र निर्धाव जातोय. थॉमस डायस आणि संदीप पाटील पप्पू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या राऊंडमधील ही तिसरी लढत विनर्स आणि रायगड या 2 संघांमध्ये. रवीचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेंथ. काय डिलिव्हरी होती. खोलात टाकला होता. इथे मात्र प्रत्युत्तर नव्हतं पप्पूकडे. 2 चेंडू सलग निर्धाव खेळलाय. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी खल्लास झालाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक सांगते 22 धावा. 11च्या सरासरीनं ही वाटचाल मात्र सुरू आहे. 2 ओव्हर्स 22 धावा. बऱ्यापैकी मी तर म्हणेन रोखून ठेवलंय. ते फलंदाजी करणाऱ्या अंश 11 केरणे रायगडचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. तर 2 ओव्हर्स नंतर 22 धावा आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कालचा दिवस आपण पाहिलं होतं अक्षरशः गाजवला होता 11 ओव्हे टीमनं. आणि पहिल्या दिवशी पाटील काडेकर वल्लभ कसळखंड हा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. आज पाहावं लागेल. आज एकापेक्षा एक वरचढ संघ. गोलंदाजी मार्कवर अजून एक वेगावर स्वार होऊन आरूढ होऊन गोलंदाजी करणारा दिग्गज गोलंदाज इम्रोज खान सज्ज होतोय. दोन षटकानंतर 22 धावा. आदर्श ट्रॉफी 2020 एक देखणं पर्व आपण पाहतोय. थॉमस डायस आणि संदीप पाटील ही जोडी मैदानावर अंश 11 केरणे रायगड टीम कडून. चला थोडं स्पीडअप करा. तर इम्रोज खान सज्ज होतोय. थॉमस डायस समोर आहे. षटकारानं त्यानं खातं उघडलं होतं. यावेळचा बॉल स्ट्रेट खेळला. लॉंगॉनचा फिल्डर येईल अतिशय वेगानं. तोपर्यंत फक्त एकच धाव खेळण्याचा पर्याप्त वेळ. सिंगल येते. खूप चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी प्रत्येक मॅच मध्ये घमासान युद्ध. कशा पद्धतीने मोठे खेळाडू पाहायला गेलं तर जेव्हा अंडर प्रेशर सिच्युएशन असतं, दबाव असतो एखाद्या मॅच मध्ये, बरंच काही शिकण्यासारखं आहे खेळाडूंकडून. अगदी ग्रामीणचे खेळाडू आपले जर खेळ पाहत असतील. यावरचा फटका क्रॉस लाईन पप्पूच्या बॅटमधून निघतोय. स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय. 6 धावांकरता हा खणखणीत षटकार.
मगासपासून पाहायला गेलं तर प्रयत्न करत होते, एक बाउंड्री त्याला हवी होती, दुहेरी धावा जरूर जमवत होता, परंतु हा षटकार नक्कीच त्याचा कॉन्फिडन्स वाढवेल, आत्मविश्वास वाढवणारा षटकार पप्पूसाठी. 29 रन्स 29 धावा हा दुसरा षटकार येतो या इनिंग मध्ये. पहिला थॉमस ड्रायसच्या बॅटमधून. इथे अजून एकदा, यावेळेस मात्र खूपच लांब जाऊन बॉल पडेल, स्क्वेअर लेगच्या वरतून अक्षरशः विरकावलाय हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. आणि आता मात्र पाहायला गेलं तर रणरणत्या उन्हामध्ये पप्पूची बॅट मात्र तळपले. या दोन षटकारांच्या मदतीनं मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 35 या धावसंख्येवर. आक्रमण चढवलंय इमरोजच्या विरोधामध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती, तदनंतर मात्र जशी स्ट्राईक मिळाली पप्पूला, दोन षटकार मात्र चढवले जातात. टेन्शन आहे आता मात्र इमरोज खानवर. पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटनं. अजून एक सलग तिसरा. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. काय बॅटिंग करते. मैदानामध्ये मात्र पप्पूची वाहवा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र पप्पूचं सुद्धा स्वागत केलं जातंय. आणि सलग तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून. 3 बॉलवर आलेल्या 18 धावेनं मॅचचं जणू पारडच पालटलंय आणि धावसंख्या मात्र कमालीचा वेग घेते. जाऊन पोहोचले तब्बल 41 या आकड्यावर. 41 रन्स. अचानकपणे एवढी आक्रमकता आली कुठून असेल, हाच विचार आता मात्र करत असतील ते विनर संघाचे खेळाडू. कारण पहिल्यांदा अगदी सावधानतेनं दुहेरी धाबांवर भर देत पप्पू मात्र हा स्कोर कार्ड पुढे नेत होता, परंतु सलग 3 षटकारांच्या मदतीनं पाहायला गेलं तर रौद्र रूप धारण केलंय. इथे मात्र अक्षरशः सिली मिड ऑफ, शॉर्ट सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेचा बॉल खूप सुंदर होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न फुलर लेंथ होता. 3 षटकारानंतर मात्र इमरोज कमबॅक करत असताना इथे सिंगल घेतली जाते. एकेरी धावेनं 42, 42 धावा. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असताना खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला गेलं तर सरासरी राखले आणि आता मात्र हा स्कोर कार्ड मात्र पुढे चाललाय. स्ट्राईक रेट पाहायला पप्पूचा तर खूप चांगल्या पद्धतीनं पप्पू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. इथे मात्र खूप चांगला बॉल फुलर लेंथ होता. अपील हलकीशी पाहायला मिळाली, अपील लगेच नाकारली गेली. अंपायर अमोल काळे यावेळेस मात्र लेग बाईटचा इशारा दाखवून देत असताना एक अतिरिक्त रन मिळेल, एक्स्ट्रासमध्ये भर टाकली जाईल. सिंगल धावेनं धावसंख्यामध्ये फक्त बदल होईल. तिसरं षटक आपण पाहिलं इमरोज खानचं. 3 षटकार या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 ओव्हर्स नंतर धावफलक सांगते 43 रन्स, 43 धावा. 27 धावांवर पप्पू खेळतोय. थॉमस ड्रायस शांत आहे, 8 धावांवर तो खेळतोय. रायगडचं टायगर उस्मान पटेल फ्रॉम तळोजा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. स्वागतम उस्मान. टेनिस क्रिकेटमधील मोठा चाहता वर्ग, प्रेक्षक वर्ग आज उस्मानचा आहे. आणि यूट्यूबवर कोणत्याही मॅचेस असल्या, कुठल्याही प्रीमियर लीग जरी असल्या तरी कमेंट्स बॉक्स जर आपण वाचला, उस्मान का मॅच कब है, उस्मान आज खेलेगा क्या, त्या अशाच कमेंट्स पाहायला मिळतात. त्यामुळं उस्मान किती फेवरेट आहे हे नक्कीच सांगायला नको कोणत्याही प्रेक्षकांना, कोणत्याही खेळाडूंना. तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर्स नंतर खूप चांगली धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते. तब्बल 43, 43 धावा धावफलकावर. पप्पूनं अचानकपणे आक्रमक रूप धारण केलंय आणि इथून मात्र हा स्कोर कार्ड कुठे जाईल हे मात्र पाहावं लागेल. निखिल येतोय. निखिल बागुल यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. समोर थॉमस डायस. संदीप पाटीलनं आक्रमक पवित्रा उचलल्यानंतर थॉमस डायसकडे सगळ्यांची नजर असेल. एक मोस्ट फेवरेट खेळाडू आहे. पहिला बॉल बॅटची इनर एज. यावेळेस मात्र बॉल चालला शॉर्ट फाईन लेगला, 1च धाव. थॉमस डायस आज थोडासा शांत आहे. त्याला सुद्धा माहिती आहे स्ट्राईक देतोय तो पप्पूला, कारण ज्या पद्धतीनं पप्पूनं फटके लगावलेत ऑन साईडला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेनं ला जवाब होते. चुणीदार फलंदाज आहे. बॅटनं यावेळेस शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे अत्यंत वेगानं बॉल सीमा रेषेला स्पर्श करतोय. पप्पूच्या पॅटमधून निघतोय. यावेळेस मात्र पहिला चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 48, 48 या आकड्यावर. थोडंसं मॅनेज केला मी तर म्हणेन. खूप चांगली डिलिव्हरी होती यावेळेस मात्र निखिलची. 11 बॉलमध्ये 31 धावांची इनिंग मात्र साकारले ती पप्पूनं. 31 नॉट आउट.
पुन्हा एकदा फिरून खेळलाय 360 डिग्री अँगल मध्ये गर्रकन पप्पू फिरला आणि फाईन लेगच्या वरतून उडवलाय. हा चौथा षटकार पप्पूच्या इनिंग मधला आणि या षटकाराच्या मदतीनं मात्र पाहायला गेलं तर अर्धशतक धाव फलकावर अंश 11 केरणे रायगड संघ 50 कंप्लीट करत असताना 54 धावा. पाहता पाहता इथे मात्र धावसंख्येचं अर्धशतक सुद्धा स्कोर कार्डवर झळकावलं जात आहे. 54 धावा आणि काय शॉट लगावलाय, काय एक्झिक्यूट केला होता हा फटका. एवढा वेगावर पाहायला गेलं तर अशा अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका खेळायचा काय प्रचंड टायमिंग आहे. म्हणून उत्कृष्ट टायमिंग असणारा रायगडमधला खेळाडूच्या क्रमवारीमध्ये मात्र या खेळाडूला अव्वल दर्जाचं स्थान आहे आणि ते मात्र तमाम क्रीडा रसिकांनी अनुभवलं. खूप चांगली बॅटिंग आता मात्र पप्पू करतोय आणि हा स्कोर कार्ड मात्र उंच टॉवर सारखा पाहायला गेलं तर उंचच चाललाय. खूप चांगला बॉल यावेळेस फुलर लेन बॅटची कड घेऊन शॉट फाईन लेगला जातोय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल सिंगल. आमचे मान्यवर सन्माननीय गुग्गी भाई यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. गुग्गी भाई आपणास विनंती आहे आपण सामन्याचा आनंद व्यासपीठावर येऊन घ्यायचा आहे. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र वळवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, क्षेत्र मोकळं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. थॉमस डायसच्या बॅटमधून निघतोय चौकार. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना निखिल बागुल सुद्धा थोडासा महागडा ठरतोय. आतापर्यंत धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले तब्बल 59 रन्स ऑन बोर्ड. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. यावेळेस मात्र रिव्हर्स वड कॅच, अफलातून कॅच. फटका काय मनमोहक होता, परंतु त्याही पेक्षा मात्र झेल सुद्धा पाहायला गेलं तर तेवढाच आकर्षक. दोघांनाही 100% द्यावे लागतील, परंतु हा फटका नक्कीच मी म्हणेन असा कोणताही प्रेक्षक नसेल ज्यानं या फटक्याची वाहवा मिळवली असेल किंवा प्रत्येक जण बोलला असेल एक्सलंट शब्द निघालाच असेल तोंडामधून, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच अचूक झालंय. स्विच केला होता अक्षरशः अगदी पॉइंटकडे हा फटका खेळला, परंतु त्यानंतर मात्र त्या ठिकाणी काय झेल टिपलाय, परंतु चेक केलं जाईल इथे मात्र झेल बरोबर होता की नाही. रवी बुंबकनं त्या ठिकाणी मोठा कारनामा केलाय. सुपर कॅच आपण म्हणूया, अगदी सुपरमॅन प्रमाणे मात्र त्या ठिकाणी बॉल कलेक्ट केलाय. थॉमस डायसचा थोडा कॉन्फिडन्स जर पाहिला तर त्याला असं वाटत होतं हा षटकार जातोय की काय, परंतु इट्स आउट. बॅट्समन बाद होईल, फलंदाज मात्र परतेल. कॅच मात्र कॅरी केले ती रवी बुंबकनं आणि एक चांगल्या फटक्याचं रूपांतर मात्र एका चांगल्या झेलमध्ये केलंय. पुन्हा चेक केलं जातंय, कारण चुकीचा निर्णय देण्यापेक्षा योग्य निर्णय मग थोडंसं उशीर झाला तरी चालेल त्यासाठी पुन्हा चेक केलं जातंय, परंतु इथे परतावं लागणार आहे. थॉमस डायसला मैदान सोडावं लागेल. इट्स आउट. रवी बुंबक का क्या कहना, काय अफलातून झेल मात्र स्वीकारलाय त्या ठिकाणी. डायसचा सुद्धा विश्वास बसत नसेल, कारण एवढा परफेक्ट शॉट होता, परंतु इथे मात्र बास झालाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये जात असताना बुम बुम माट्या पंकज जाधव मॅन फ्रॉम अलिबाग यावेळेस मैदानामध्ये एंटर होतोय. त्याची शरीरयष्टी पाहिली की भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटतो आणि तो मैदानाच्या आतमध्ये अगदी काही चेंडूंचा खेळ शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 59 धावा. 4 ओव्हरची समाप्ती झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर
गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रवी बुंबक. नुकताच घेतलेला झेल आणि आता मात्र गोलंदाजीला आलाय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. बडे सुपर स्ट्रोक. इथे मात्र कव्हर पॉइंट सीमा रेषेला चिरत बॉल चाललाय. 4 धावांकरता पप्पू आपला दर्जा दाखवतोय. क्लास आपल्याकडचा असलेला दाखवतोय. कॉपी बुक स्टाईलचे सगळे फटके तुम्हाला त्याच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतील आणि तेच प्रात्यक्षिक मात्र मैदानाच्या आतमध्ये या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 63 या आकड्यावर. 63 अप ट्रॅकर होता. इथे मात्र वेट त्यानं केला आणि बॅकफुटला जाऊन स्लॅश पाहायला मिळाला. क्लास रवी बुंबक. अजून एक टप्प्याचा बॉल त्याच दिशेनं परतवलाय कव्हर पॉइंटच्या वरतून. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. पप्पू ऑन फायर. षटकार येतोय. इथे मात्र दर्जा दाखवतोय 69. मी विनंती करतोय आमचे सन्माननीय मान्यवर अतुल शेठ भगत साहेब, आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे अतुल शेठ भगत. खूप चांगली बॅटिंग पप्पू करतोय. इथे मात्र पाहायला गेलं तर स्वीप करायचा होता. बॉल मात्र यष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि अवघ्या 2 धावानं अर्धशतक मात्र हुकलं जात आहे. पाहायला गेलं तर नक्कीच थोडंसं त्याला सुद्धा मनाला चुकचुकलं असेल सगळ्याच प्रेक्षकांच्या, कारण फक्त 2 धावा दूर होता अर्धशतकापासून. गुड बॅटिंग. 48 रन्स त्यानं केल्या. संदीप पाटील 48 धावा. यानंतरची मॅच विक्रोळी वर्सेस उमर 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. विक्रोलियन्स आणि उमर. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फुलर लेंथ यॉर्क अटेम्प्ट केला रवी बुंबकचा. हा बॉल थोडासा पायाला लागला. तदनंतर मात्र बेल सोडली गेली आणि अशा रीतीनं मात्र पप्पूच्या खेळीचा अंत झाला. परंतु त्या अगोदर मात्र सगळ्यांची मनं जिंकली. प्रत्येक फटका त्याचा अवर्णनीय आनंद देणारा होता. धावसंख्या आपण पाहतोय 69 रन्स. इथे पाहायला गेलं तर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली, परंतु धाव मिळेल ती फक्त एकच. 2 बॅट्समन नवीन असतील यावेळेस. मात्र पंकज जाधव पहिल्यांदा स्ट्राईक एंडला जाईल. दुसऱ्या बाजूला जीवित मात्रे फ्रॉम मुळेखंड खातं उघडले 1 या धावेनं. पंकज जाधवसाठी आता मात्र पाहायला गेलं तर चान्सेस फार कमी आहेत, कारण 2च चेंडू आहेत. हे 2 चेंडू पंकज जाधव या चेंडूंचे काय हाल करणार याकडे मात्र सगळ्या क्रीडा रसिकांची नजर असेल. पंकज जाधवचा हा बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं जातोय. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आणि फक्त एकच धाव राहुल जोगाडिया त्या ठिकाणी. सिंगल धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 71. 71 धावा लास्ट बॉल फर्स्ट इनिंग मधील असेल. शेवटचा चेंडू आणि जीवित मात्रे मॅन फ्रॉम मुळेखंड उरणचा खेळाडू यावेळेस मात्र सज्ज होईल. शेवटची संधी, शेवटची चान्स जीवितसाठी. रवी बुंबक तयार. यावेळेचा फटका समोर पूल केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. नो चान्स. इथे मात्र झेल घेतला जातोय आणि परतावं लागेल ते जीवितला सुद्धा. पहिले सत्र या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि फायनल स्कोर कार्ड आमच्यापर्यंत येतोय 71 रन्स. 71 म्हणजे 72 कराव्या लागणार दुसऱ्या सत्रामध्ये, ज्यावेळेस मात्र विनर संघ फलंदाजीसाठी दाखल होईल. तर आमचे मान्यवर अतुल शेठ भगत साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप मोठी स्पर्धा त्यांची सुद्धा असते जी कर्नाळा स्पोर्ट्सवर मैत्री स्पोर्ट्सच्या नावानं खेळवली जाते. तसेच त्यांच्या सौभाग्यवती पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सुद्धा आहेत अतुल शेठ भगत. क्रिकेटमधील पाहायला गेलं तर एक महान व्यक्तिमत्व ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. विनंती करतोय व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. तर नुकतंच ज्यांचं आगमन झालं सन्माननीय अतुल शेठ भगत साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर सन्मान केला जातो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशालजी जेतेकर त्यांच्या शुभ हस्ते यावेळेस मात्र
अतुल शेठ भगत यांचं मानसन्मान या व्यासपीठावर केला जातोय. आदर्श ट्रॉफी 2020 मध्ये सहर्ष स्वागत आहे अतुल शेठ आपलं. स्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे आमचे मान्यवर सन्माननीय राजू पटेल साहेब यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल या व्यासपीठावर. त्यांनी सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशालजी जितेकर यांच्या शुभ हस्ते राजू पटेल साहेब यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाते. सहर्ष स्वागत आहे. आदर्श ट्रॉफी 2020 70-70 स्पोर्ट्स पुरस्कृत ही ट्रॉफी आपण पाहतोय. चला बॅट्समन क्विक. तर 72 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. 72 करायचे आहेत. आता मात्र विनर्स अर्थातच बहर 11 टेम्पाले या संघाला 72 धावा चेस होणार का, की अंश 11 किरणे रायगडसाठी या धावा पुरेशा ठरणार, या धावा डिफेंड करणार. जसं दुसरं सत्र चालू होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे वरिष्ठ समालोचक, आमचे मार्गदर्शक काका मात्रे फ्रॉम अलिबाग. थँक्यू दीपक पाटील सर. थँक्यू कुणाल दाते सर. तर हे मात्र आपण पाहणार आहोत 72 धावांचं लक्ष, प्रतिषटक 14.40. हे एक मोठं लक्ष क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर आपण पाहणार आहात. याचं कारण होतं की संदीप पाटील यांनी केलेली 48 धावांचे एक जबरदस्त योगदान, ज्यामुळे अर्धशतकापासून थोडंसं दूर राहिले. या दरम्यान सन्माननीय अतुलजी भगत साहेब या ठिकाणी आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया आणि खेळपट्टीकडे लगेच वळूया. मेहर 11 टेम्पाय विरुद्ध अंश 11 खिरणे रायगड यांच्यातला हा सामना 3 गडी बाद 71 धावा आल्यात. 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. पहिला सामना वगळता धावपलगावर येत राहिल्या. माझ्यासोबत अर्थात आमचे सोमनाथ पाटील गुणरेखक, जे आमच्या समालोचकांचा पाठीचा कणा असं संबोधलं जातं. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही क्रिकेट स्पर्धा जिंकतायत पाहतायत त्यांना निश्चितच आम्ही धन्यवाद देऊ. कारण असं म्हणतात की साधारणतः 192 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकता. कारण करोनाचा विळखा, त्यानंतर क्रिकेटपासून आपण दुरावलो होतो. त्यानंतर तुम्ही पाहिलात की आता मात्र पनवेलमध्ये आणि अर्थात महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. वळू या मैदानाकडे. सलामीची जोडी इथे मात्र येते ती मेहर 11 टेम्पाय संघाची सुमित मंदारगुरव आणि दुसऱ्या बाजूला अर्थात नॉनस्ट्राईकला सुमित ढेकळे. पंचांचा इशारा. सामना सुरू होते. अमोल काळे या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत, तर अर्थात विचंबेचे स्वप्नील कांबळे इथे पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. मुख्य पंचांच्या भूमिकेत प्रवीण पवार साहेब पनवेल आणि राजेंद्र काजळे सर पळवा डोंबिवली यांना तुम्ही पाहिलात. पहिलं अर्थात दुसरं सत्र आणि पहिलं पॉवर षटक गोलंदाज इथे येतोय अंकुश चौधरी. मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने असेल. सामना सुरू असताना मैदानामध्ये छोटे खेळाडू त्यांना विनंती आपण जरा लक्ष द्या. अतिशय महत्त्वाची ही क्रिकेट स्पर्धा आहे. तर यावी पहिला चेंडू आमच्या समालोचन कक्षाच्या एंडकडून. पहिला चेंडू काहीसा फोटो चेंडू या ठिकाणी पहा. अप्परकटच्या माध्यमातून चेंडू डीप एक्स्ट्राकर सीमारेषे पलीकडे पाठवून दिला आणि खणखणीत षटकार. 6 धावांचं योगदान अर्थातच मंदार गुरव
याच्या बातमधून षटकाराने खातं उघडलं आहे. मी मगाशी जसं म्हणालो होतो की वेस्ट इंडिज संघ जर ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकाराने त्यांनी खातं उघडलं पहिल्या चेंडूवर. इथे 30 आठवण इथे करून दिली ती मंदार गुरव यांनी. हा खराब चेंडू ज्याला म्हणता येईल. 72 धावांचं लक्ष आहे. तसं मोठं लक्ष आपण पाहिलं मागचा सामना देखील तुम्ही पाहिला होतात. मॅग्निफिशंटनं नवी मुंबई आणि सारथी घेऊन झारा पनवेल यांच्यामधला तो सामना. एका क्षणी असं वाटत होतं की हा संघ पराभूत होईल. मात्र पुन्हा एकदा पहा यावेळी मात्र फुलटॉ चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग सीमा येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 2 चेंडू 2 षटकार सामन्यात. अर्थातच या ठिकाणी मंदार गुरवनी नजर चेंडूवर निश्चितच स्थिर केले आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी अंकुर चौधरी जी गोलंदाजी करतोय ती निश्चितच टेनिस विश्वामधली महागडी गोलंदाजी म्हणता येईल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात धावफलकावर. इथे मात्र 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आणि 4 ऑन साईडला असताना पुढे चेंडू आणि या चेंडूला पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर नाही. चेंडू निश्चित सीमापार होईल. वायडिश लॉंगांमधून येतो. आणखीन एक सुंदर या ठिकाणी चौकार 4 धावांसाठी. 2 चेंडू फुलटॉस होते. नंतरचा चेंडू अखूट टप्प्याचा होता. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी पाहता की घातक गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं की चेंडू यॉर्कर असणं अतिशय आवश्यक असतं. चेंडू स्विंग होणं आवश्यक असतं. मात्र या ठिकाणी तसं काही 3 चेंडू दिसलं नाही आहे आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा वेगाने 16 येत आहेत. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. या चेंडूला देखील पुन्हा एकदा अर्थात भिरकावण्याचा प्रयत्न केला. निश्चितच फटका फसला आणि लॉंगरला इथे मात्र झेल घेतला गेला. पहिला धक्का बसला आणि जीवित म्हात्रे मुलेखणीचा हा खेळाडू ज्याच्या हातामध्ये चेंडू विसरला. अनेक आंतरराष्ट्रीय सामने त्यांनी गाजवलेत. मला आठवतं बेलपाडाची मैदानावरची ती 42 धावा शेवटच्या षटकात पाहिजे होत्या तेव्हा याच खेळून त्या धावा पूर्ण केल्या होत्या. आणि विघर नाईट मॅचमध्ये देखील ठाणा रायगडमध्ये 23 धावा देखील त्यांनी चेस केला होता. असा हा या संघाचा हा क्षेत्ररक्षक अर्थातच आपल्याला पाहायला मिळाला तो अंश 11 खेरणे रायगड संघाचा. आणि मिळाले संधीचं सोनं केलं. अशा प्रकारे पहिला फलंदाज मंदार गुरव ज्याने 2 षटकारांच्या माध्यमातून आणि 1 चौकाराच्या माध्यमातून 16 धावांचं 4 चेंडू दिलं योगदान इथे मात्र समाप्त झालं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज अतिशय महत्त्वाचा फलंदाज पाहायला मिळतात. कारण जसं म्हटलं होतं की अजितजी वाडेकर किंवा दिलीपजी वेंगसरकर त्यानंतर सौरभ गांगुली आणि मात्र राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे खेळाडू जे तिसऱ्या क्रमांकावर आले आणि त्यांनी निश्चितच मिळाल्या संधीचं सोनं केलं. राहुल जोगडिया अर्थात हा गुजरातचा खेळाडू हा अगदी महाराष्ट्राच्या अगदी अनेक छोट्या मोठ्या क्रिकेट स्पर्धामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आणि मगाशी दीपक पाटील सर म्हणाले की पुढच्या सामन्यात तुम्हाला अर्थातच उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळेल. उस्मान पटेलसाठी प्रचंड गर्दी हे महाराष्ट्रातलं समीकरण असं नेहमी म्हणलं जातं. रायगडचं टायगर असं ज्याला म्हणलं जातं. तर वळणात आपण मैदानाकडे या ठिकाणी सुमित ढेकळे नाळासोपरचा हा खेळाडू. पुढचा चेंडू यावेळी पहा खेळण्याचा प्रयत्न बॅटचा स्पर्श झाला आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट इथे मात्र गमावला. सुमित ढेकळे 0 धावसंख्येवर या ठिकाणी परततोय. डकआउट म्हणून परतला. 2 धक्के बसले आणि चांगली गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली ती अर्थातच अंकुर चौधरी. अर्थात सुरुवातीला 2 खराब चेंडू टाकले होते. त्यानंतरचा 1 चेंडू मात्र अर्थातच अखूट टप्प्याचा होता त्यामुळे 16 धावा आल्या होत्या. पण नंतर मात्र सामन्यामध्ये तो परतला आणि अशा प्रकारे 2 खेळाडू सुमित ढेकळेला देखील परतवलं. मंदार गुरवला देखील परतवलं आणि अशा प्रकारे क्रिकेट अजून संपलेलं नाही. मॅच संपलेली नाही आहे. सामना संपले नाही हे दाखवून दिलं. चांगली गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आत्तापर्यंत धावा आल्या धावफलकावर 16-2 बाद. नवीन फलंदाज पाहूया मैदानामध्ये दाखल होईल. गुजराती खेळाडूंनी अर्थात जसं महाराष्ट्र मुंबईमध्ये खूप मोठं चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केलं. जसं आता तिसरा क्रमांक आलेला तुम्ही पाहिलात तर फलंदाज राहुल जोगडिया त्यानंतर जयदेश पटेल हा देखील गुजराती खेळाडू या ठिकाणी यायला मिळतात. आणि आत्ताच जर तुम्ही पाहिलात की महाराष्ट्रीयन गुजराती त्याचबरोबर पंजाबी कानडी गोवा असे अनेक खेळाडू असे आहेत की ज्याने खरोखर या भारतासाठी टेनिस विश्वासाठी खूप मोठं चांगलं योगदान दिलं. ते एखाद्या देशामध्ये तुम्ही पाहिलं आणि भारतातल्या अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक असू दे किंवा अन्य कोणत्याही स्पर्धांमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर एकूण धावफलकावर धावा 16 आल्यात. 5 षटकं
आणि 5 षटकांचा सामना 14.40ची साधारणतः सरासरी आवश्यक आहे प्रत्येक षटकामध्ये. नवीन फलंदाज जनीश पटेल इथे मैदानामध्ये स्ट्राईकवर आहे. अंकुर चौधरी शेवटचा चेंडू बहुधा या ठिकाणी फेकण्याची तयार आहे. पंचा डावीकडून उजव्या हाताने आणि या चेंडूवर बघा काय घडलं. फलंदाज इथे बाद झाला, बॅटचा स्पर्श इथे झाला. यष्टीरक्षाने कोणती चूक केली नाही आणि या षटकात बरोबर 3 फलंदाज बाद करण्यात गोलंदाज यशस्वी आणि आजच्या दिवसातली ही तिसरी हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे क्रिकेट आहे. मी मागाच्या सामन्यामध्ये देखील म्हणत होते की जसे राज्यकर्ते रंग बदलतात, झाडावरचा सरडा देखील रंग बदलतो. इथे पहा, कधीही वाटलं नव्हतं. खराब गोलंदाजी सुरुवातीला पाहायला मिळाली. 2 षटकार आले होते, 1 चौकार आला होते, पण त्यानंतर मात्र 3 विकेट मिळाले आणि अशा प्रकारे तिसरी आजच्या दिवसातली ही हॅट्रिक इथे पाहायला मिळाली. विकी भोईर जे अर्थात मॅग्निफिसेंट नवी मुंबईसाठी त्यांनी घेतली होती. त्यानंतर अंगद पाटील इनामपुरी यांनी हॅट्रिक घेतली होती आणि त्यानंतर या ठिकाणी ही तिसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगला खेळ आपल्याला इथे पाहायला मिळाला. षटक मात्र समाप्त होते. 16 धावा धावपलकर येतात. तर श्रीकांत मुलगी यांनी ती हॅट्रिक विकेट घेतली होती. 72 धावांच्या लक्ष्याचा पाठला किती सुरू आहे. 16 धावा धावपलकर राहिल्यात म्हणजे 56 धावांची अजूनही गरज आहे. येणारी षटका असतील ती 4 म्हणजे प्रति षटकांचं समीकरण थोडंसं कमी होतं ते 14. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. भावी आमच्या अतिथी कशाकडून नवीन षटक गोलंदाज हातनोली एक्सप्रेस या नावाने ते मी समोरलं होतो नरेश ठोंबरे. रायगडचं साधारणतः क्रिकेटचा आपण विचार केला तर 2000 नंतर इतकं क्रिकेट वेगाने आलं. 2000 मध्ये साधारणतः बांठेविद्या नवीन पनवेलच्या मैदानावर 20,000ची प्रथम क्रमांकाची पारितोषिक असणारी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिल्यात. चला लवकर आपण वेळ घेऊ नका. त्यानंतर पहिली आमदार चषक क्रिकेट स्पर्धा जी अतुलजी भगत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली असेल ती कर्नाळ स्पोर्टमध्ये 2003ला, जिथे अर्थातच रायगड संघाने ती क्रिकेट स्पर्धा जिंकल्या आणि त्यानंतर बक्षिसांची रक्कम प्रचंड वेगाने वाढत गेली ती पनवेल आणि रायगडमध्ये. वळी या मैदानाकडे या षटकातला पहिला चेंडू. इथे मात्र हवेत चेंडूला उडवलंय आणि कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवर झेल फलंदाज बाद. राहुल जोगाडेची खेळी इथे समाप्त झाली. सुरुवातीच्या चांगल्या फलंदाजीनंतर मात्र धक्क्यावर एक एक धक्के इथे बसत गेले आणि मात्र मेहर 11 टेम्पाले या संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक बनली, कारण आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत. राहुल जोगाडे देखील परतला, एका चेंडूचा सामना केला आणि 0 धावसंख्येवर परततोय. 16 धावा धावपलकावर आहेत. 4 फलंदाज या ठिकाणी गमावले. नवीन फलंदाज अख्तर शेख मैदानामध्ये येतोय. चांगली गोलंदाजी. आता मात्र पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलं आणि पहिल्या चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट मिळवणारा गोलंदाज म्हणजेच पाकिस्तानचा इंजमाम उल हक, ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलं होतं. एक चांगली सुरुवात देखील त्यांनी आपल्या पाकिस्तान संघासाठी त्यांनी करून दिली होती. इथे मात्र हा पहिली विकेट मिळते. 4 बाद 16 धावा आल्यात. क्षेत्राची विरचना जर तुम्ही पाहिलेत तर या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्डमॅन जिथे पंकज जाधव, ज्याने मेमडी चषक कोलकात्याच्या मैदानावर 8 चेंडूमध्ये सलग 8 षटकार मारले होते. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक येतोय, कव्हर आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि एक लॉंग ऑफ. मिड ऑफ लाय ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग पाहू शकता, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. दरम्यान पुढील चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या काहीशा जवळून चेंडू या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडू. त्यानंतर सामना तुम्ही विक्रोळी आणि उमर 11 या 2 संघामध्ये पाहणार आहात. अर्थात रायगडचा टायगर तुम्ही तिथे पाहायला मिळेल. तिसरा पंच तेजस. तर तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली.
तेजस म्हात्रे. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटबद्दल खूपसं प्रेम असणारा ही व्यक्तिमत्व किंजल स्पोर्ट्स. गेले अनेक वर्ष ही क्रिकेट स्पर्धेत पाहिलेत. अर्थात त्यांना चांगलं योगदान देखील तुम्ही जर पाहिलं तर अर्थातच आकाश तारेकर, त्यानंतर विशाल जितेकर याने दिलं. आणि 8 दिवसांची रायगड दिवसांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा कर. या स्पर्धांचा जर विचार केला तर ही स्पर्धा 3.5 लाखाची क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहिजे ते सर्व बक्षिसं एकत्र केली तर. तिसरे पंच मैदानात आले तेजस म्हात्रे. या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर नरेश टोमरे. पहा अतिशय चांगला चेंडू पंचांकडे, दाद मागितली गेली, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. 5वा धक्का. अर्धा संघ इथे परततोय आणि फलंदाज इथे मात्र 0 धावसंख्येवर शाहिद शेख डकआउट मैदानातून परत. 2 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि इथे मात्र परतलं. धावपलकर आहेत त्या फक्त 16 आणि 16 हा अशुभ ही आकडा या ठिकाणी ठरलाय. पाहूया रिव्ह्यू देखील ते मागितले गेले फलंदाजच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून म्हणजेच 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील आणि त्यांचे सहकारी इथे पाहतायत की नेमकं काय घडलं. एक चांगला निर्णय आपल्याकडे त्यांच्या माध्यमातून दिला जाईल. हे खरं तर अतिशय चांगलं योगदान म्हणता येईल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण कोणावरही अन्याय नको. आणि फलंदाज बाद पायशीत या ठिकाणी परततोय आणि अशा प्रकारे हा 5वा धक्का बसला तो मेरी 11 टेम्पल संघाला. तिसरे पंच मैदानामध्ये आहेतच. कारण या संपूर्ण स्पर्धेकडे जर तुम्ही लक्ष टाकलं तर तालुका विभाग आणि खुला गट ज्याच्यामध्ये प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25, 1,75,000ची तो गट. त्यानंतर ग्रामीण 1,50,000, 25, 25, 2 लाख म्हणजे 3,50,000ची क्रिकेट स्पर्धा. वळूया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आयुष शेख या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नरेश टोमरे 8 ते 10 पॉलांचा रनअप आहे. मध्यम गती मारा. समोर शेख. यावेळी काहीसा लोअर फुटा चेंडू होता. सरळ बॅटने खेळला चेंडू अर्थातच जातोय जो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकमेव धाव, 1 धाव मिळते. 1 धाव मिळते ती आयुष शेखला आपलं खातं उघडतोय. धावपलकर धावा येतात त्या 17. साधारणतः असं म्हटलं जातं की 13 आणि 17 ही क्रिकेटमधली अशुभ धावसंख्या असं मानलं जातं. 21 हा धावांचा शुभांक मानला जातो आणि 26 ही अर्थात शुभ आणि अशुभ. अर्थातच आपण या 2021च्या या वर्षामध्ये आता आपण पाऊल टाकणार आहोत. त्यामुळे या गोष्टींना तितकंसं स्थान नाही आहे, परंतु दृष्टिकोनातून असं म्हटलं जातं. तर 17 धावा धावपलकरला क्षेत्रक्षामध्ये थोडासा बदल इथे केला जातोय. डावखोरा फलंदाज या ठिकाणी मैदानात आहे त्यामुळे क्षेत्रक्षामध्ये थोडासा बदल होतोय. समोर मात्र फलंदाज असेल तो अख्तर शेख 0 धावसंख्येवर. एक शॉर्ट थर्डमॅन तैनात केलाय. आपण इथे पाहताय शॉर्ट थर्डमॅन आणलं गेलं. एक अर्थातच शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्रक्षामध्ये या ठिकाणी तैनात केलं गेलं. एक पॉईंट आहे, एक शॉर्ट कव्हर आणि एक मात्र अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर वाईल्डिश लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्रक्षक तैनात केलं गेलं. वळू आपण मैदानाकडे पुन्हा एकदा. पुढचा चेंडू. हा चेंडू आपल्या फॉलोथ्रूने पकडण्याचा प्रयत्न यशस्वी देखील ठरला. चांगलं निश्चित गोलंदाजी. नरेश टोमरे हातनोली एक्सप्रेस या नावाने संबोधलेला हा खेळाडू, कारण रायगडमध्ये त्या गावांच्या नावाने बरेचसे खेळाडूंना ओळखलं जातं. व या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र हा चेंडू निश्चितच सीमारेषे पलीकडे जातोय आणि लॉंग ऑफ मधून चेंडू सीमा पार. संजीवनी चौकार. 4 धावा. 4 धावा मिळतात त्या डावखोरा फलंदाज अर्थातच अख्तर शेखला. अख्तर 2 चेंडूंचा त्यांनी सामना केला. 4 धावांचं योगदान दिलं. 2 षटकं समाप्त झाली आणि 2 षटकांच्या समाप्ती धावपलकर धावा येतात त्या 21. 72 धावांचं लक्ष आहे.
21 धावा धावपलकर आल्यात, म्हणजे अजूनही येणाऱ्या 3 षटकामध्ये 51 धावांची गरज आहे. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर 5 षटकाचा सामना आहे, 17 धावांची गरज असेल प्रत्येक षटकामध्ये. षटक होतं गोलंदाज नरेश ठोंबरेचं. नरेश ठोंबरेने अतिशय चांगली गोलंदाजी केली, 5 धावा दिल्या आणि 2 फलंदाज त्यांनी बाद केले. 5 गडी बाद, धावपलकर धावा येतात त्या 21. विक्रोळी आणि उमर 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, नाणेफेक कक्षामध्ये तेजस म्हात्रे. विक्रोळीचं संघनायक आलेला आहे, उमर 11 संघाचा संघनायक. आपण कृपया संपर्क साधा आमच्या अतिथी कक्षामध्ये. तर प्रति षटक 17, 51 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज अंकुर चौधरी, पहिलं षटक टाकणारा गोलंदाज. पहिला चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, फलंदाजाने फक्त पाहिलं आणि चेंडू सरळ सोडून दिला. यष्टेच्या हातात चेंडू विसावत आहे आणि निर्धाव चेंडू सांगता. समोर उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज मात्र आयुब शेख. गोलंदाज तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी ह्या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. पहा, चेंडू सरळ गेला, तो अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. इथे मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षण केलं गेलं. क्षेत्ररक्षण चेंडूवर येतोय, 1 धाव मिळते ती फलंदाजाला आणि या एका धावेच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते ती 22. 16 चेंडू आणि 50 धावा. अतिशय सुंदर या ठिकाणी गुणरेखन सोमनाथ पाटील वाजे यांच्या माध्यमातून पाहिलं. कांचन पालकर नंतर निश्चित या विभागात एक सुंदर हे जे गुणरेखन जे आम्हाला निश्चितच समालोचकांना महत्त्वपूर्ण असतं. व या मैदानाकडे यावेळी हवेत आहे चेंडू. चेंडूला आपण पाहताय तो अर्थातच लेग कडे खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1च धाव नरेश ठोंबरे आणि अशा प्रकारे 1 धाव, संघाला 23 धावसंख्या. सुरुवातीच्या पडझडतीनंतर सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, तो अर्थात मेयर 11 टेम्पाले संघाचे फलंदाज. 5 फलंदाज गमवण्याचा अर्धा संघ बाद झाल्यानंतर पुढे चेंडू. अतिशय चांगला चेंडू पहा, उजव्या यष्टीच्या अगदी जवळूनच यष्टीच्या हातामध्ये चेंडूचे थोडीशी उंची देखील कमी होती. फलंदाज पूर्णपणे बीट झाला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली गोलंदाजी, त्यामुळे थोडासा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न अर्थात केला जातोय. ते 11 खेळणे रायगड संघाने. यावेळी मात्र पहा, हलकासा चेंडू निश्चित आलेला, संथ गतीने चेंडू आला होता आणि या चेंडूला मिडविकेट सीमारेषेकडे पूल केला. तो शानदार फटका, 6 धावांसाठी षटकार. 6 धावा आल्या आणि या 6 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकला तो 29 या धावफलकावर. संत गतीने चेंडू थोडासा फेकला होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाज अर्थातच अख्तर शेखने 5 या धावसंख्येवर खेळत असताना. माफ करा, आयुबने या ठिकाणी मात्र आपण पाहिला तर अर्थातच कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एक सुंदर फटका येतो. चौकार, संजीवनी चौकारांची योगदान मिळालं. मगाशी षटकार, आता चौकार. एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 33 आणि 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 33 धावा म्हणजे 12 चेंडूमध्ये 39 धावांची आता असेल गरज. ते षटक इथे पाहिलं तर अर्थातच अंकुर चौधरीचं या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या त्या 12. 2 षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिल्या तर 28 धावा दिल्या या गोलंदाजाने आणि विकेट मात्र प्राप्त केले ते 3. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. चला नाणेफेकीसाठी यायचंय. उमर 11 आणि विक्रोळी. वेळ नका दौडू, कारण 4:30 पर्यंत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. मगाशी आपण पहिल्या 3ऱ्या फेरीमध्ये मॅग्निफिसेंट नवी मुंबई या संघाने सुंदर योगदान दिलं. विक्रोळी संघाचं संघनायक आलेलं आहे. मी विनंती करेन ते उमर 11 संघनायक, आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आपण कृपया त्वरित आमच्या अतिथी कक्षाशी, आमच्या आयोजकांशी संपर्क साधा, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण भली मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. जसं मी सांगितलं की तब्बल 3.5 लाखाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर 3 षटकं समाप्त झालीत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 39 धावांची गरज आहे.
म्हणजे साधारणतः सरासरी 19.5नी ही धाव्यांची गरज आहे. समोर डावखरा फलंदाज आहे अख्तर शेख आणि गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय आणि नवीन गोलंदाज अरब पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, चेंडूला सहज भिरकावून दिलाय, लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे या ठिकाणी अर्थात येतोय गगनचुंबी गगनभेदी षटकार. 6 धावा. संजीवनी षटकार 6 धावांच्या मदतीने धावफलकात वाढ होते कारण येणारे 11 चेंडू बाकी आहेत आणि 33 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण पाहता की चढ उतार हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. जसं मगाशी म्हणालो की मागचा आठवडा आपल्यासाठी चांगला नव्हता भारतीय संघासाठी. आपण पाहिलं 36 धावांमध्ये आपण ऑल आउट झालो, 42 या धावसंख्येवर देखील आपण बाद झालो होतो. तेथील धावांची अजूनही गरज आहे. डावखरे फलंदाज एक क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमक फलंदाज असं नेहमी म्हटलं जातं. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न, क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार तोपर्यंत त्याच्या डोक्यावरून चेंडू समापार. आणखीन एक षटकार थॉमस डाईसच्या डोक्यावरून चेंडूला सरळ भिरकावून दिलं. 6 धावांचं योगदान. 5 बॅक टू बॅक 2 षटकार. 2 षटकारांच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते. धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 45. 10 चेंडू आणि 27 धावा. फलंदाज आपण जर पाहिलं तर अख्तर शेख याने 2 षटकारांच्या माध्यमातून 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 17 धावांचे योगदान दिले आणि त्याला 7व्या क्रमांकावर आले फलंदाज आयुब शेख 1 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून 12 धावांचे योगदान देते. 6 चेंडूमध्ये 12 धावांचं त्यांनी योगदान दिले. सुंदर खेळपट्टी फलंदाजांना साथ देते, गोलंदाजांना देखील साथ देते. पहिल्या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजांना पूर्णपणे साथ दिली होती. ते अर्थातच मॅग्निफिसेंट नवी मुंबई संघासाठी. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पहा पुढे जात पाऊल पुढे टाकलं आणि चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तो अर्थातच पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये तोपर्यंत 1 धाव मिळते. 1 धाव मिळते संघाला. धावफलकामध्ये 1 वाढ. 46 धावा. 9 चेंडू 26 धावा. क्रिकेटमध्ये एका षटकात 60 धावा देखील आल्यात, एका षटकात 92 धावा देखील आल्यात. हा इतिहास आहे. एका षटकात मगाशी सांगितल्याप्रमाणे 42 धावा जीवित मात्रेच्या माध्यमातून देखील आल्यात. तर सुहास पवार अर्थात कल्याणचा खेळाडू याने अर्थातच कोलकात्याची क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील त्याने एका षटकात 60 धावा करण्याचा भीम पराक्रम केला. दरम्यान पुढे चेंडूसाठी या दरम्यान या ठिकाणी पहा चेंडू जाते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणी फेकी थोडीशी खराब होती. धावफलकावर धावा आल्या. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते 47 धावा धावफलक आल्यात. 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 37 आणि 8 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये अर्थात 25 धावांची गरज आहे. किल्ला लढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो या डावखरे फलंदाजाच्या माध्यमातून आणि त्याला साथ देखील तितकीच आहे ती उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या माध्यमातून. पहा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आतमध्ये आला होता. थोडंसं दिशा देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच जिथे पाहिलं सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूचं या ठिकाणी मात्र पकडलं जातं. 1 धावफलकावर वाढ होते आणि समीकरण बनलं 7 चेंडू आणि 24 धावांचं. या षटकाचा अरबच्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू मध्ये त्याने 15 धावा खर्च केल्या. अंतिम चेंडू असेल या षटकातला आमच्या अतिथी कक्षाच्या एंडकडून. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला अर्थात लेगमधून खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग लेग क्षेत्रामधून. मात्र तिथे फलंदाज यशस्वी ठरला नाही आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4ची इथे समाप्त झाली आणि या 4च्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 48. 6 चेंडू आणि 24 धावा. तर फुंडे अर्थातच गणेशपूरच्या खेळाडू अर्थातच प्रथेश म्हात्रे याने देखील
एका षटकामध्ये 49 धावांचं योगदान दिलं. कुंडेवलच्या ग्राउंडवर अर्थातच ही माहिती संपूर्ण सोमनाथ पाटील वाजे यांच्या माध्यमातून गुणरेखन कसं असावं, कारण आपण कांचन पालकरला पाहिलं आहे, त्यानंतर हा जो अतिशय चांगला योगदान देणारा गुणरेखक आहे. शेवटचं षटक आहे, शेवटचं षटक घेऊन गोलंदाज पिण्या शेवटचे षटक घेऊन गोलंदाज येतोय. तर अर्थात संतोष जाधव शेवटचे षटक आहे. पहिले 2 किंवा 3 चेंडू अतिशय महत्त्वपूर्ण असतील या सामन्यातले, कारण चेंडूवर जर निश्चित चौकार किंवा षटकार आले तर सामना अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकतो. मात्र गोलंदाज हातामध्ये चेंडू आहे, पाहूया गोलंदाज काय करामत करतोय. संतोष जाधव, अख्तर शेख या ठिकाणी सरळ बॅटने खेळण्याचा पण आपल्या फॉलोदरम्यान चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू आपण इथे पाहता तो गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण खराब झालं, तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षण हे क्रिकेटमधलं अतिशय महत्त्वाचं अंग असं मानलं जातं, कारण आपण एकनाथ सोलकर यांना पाहिलं, मोहम्मद अझुद्दीन यांना आपण पाहिलं, त्यानंतर अर्थातच विराट कोहली यांचं क्षेत्ररक्षण, सचिनजी तेंडुलकर यांचं क्षेत्ररक्षण हे खास खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पण एकनाथ सोलकर अर्थात एक्की हे अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणे फॉरवर्ड षटकाचं क्षेत्ररक्षण म्हटलं तर इथे मात्र 2 धावा मिळतात त्या संघाला. पुढे चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पहा, अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. आत्तापर्यंत या 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा मिळाल्या. सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह केलं आणि 4 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण मात्र इथे बनते. आता मात्र समोर असेल उजव्या हाताने फलंदाजी करणारा आयुब शेख. 13 धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडू 21 धावा हे समीकरण मैदानामध्ये. संतोष जाधव यावेळी निश्चितच सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलं या षटकामध्ये. आणि तुम्ही पाहिलात की योगेश पवार चेंडूवर येतात अर्थात मिड विकेटला, तोपर्यंत आणखीन एक धाव. 3 चेंडू 20 धावा. सामना जर बरोबर आला तर अर्थातच सुपर ओव्हर या स्पर्धेच्या नियमानुसार 3 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली या शेवटच्या षटकात. अतिशय सुंदर चेंडू इथे आपण पाहिलात, फलंदाजाला मात्र पूर्णपणे बेट केला, बाद झाला आणि अशा प्रकारे जी जोडी जमली होती ती जोडी मात्र फोडण्यामध्ये हा गोलंदाज अर्थात संतोष जाधव यशस्वी ठरला. फलंदाज बाद झाला. तर उमर 11 या संघाच्या संगणक आपण या नाणेफेकीसाठी आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद झाला, ज्याने किल्ला लढवला होता, कारण अख्तर शेखने 22 धावांचं योगदान दिलं 2 षटकारांच्या आणि 1 चौकाराच्या माध्यमातून. तो मात्र शेवटच्या क्षणामध्ये आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाऊ शकला नाही आणि बाद झाला. 6 फलंदाज गमावलेत, 2 चेंडू आणि 20 धावा. चमत्कार घडणार का? चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं नेहमी म्हणलं जातं. 2 चेंडू 20 धावा म्हणजे सामना जर आपण इथे पाहिला तर अर्थातच अंशुलन खेरणे रायगड संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळाला. मेरून टेम्पाले संघाने प्रयत्न चांगला केला पण त्यांना यश तितकंसं चांगलं नाही मिळालं. वया मैदानाकडे संतोष. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहिलं त्या चेंडूवर निश्चितच चौकार मिळू शकेल. 4 धावांचे योगदान मिळते. 4 धावांनी धावफलक पुढे सरकला. मात्र आता शेवटच्या चेंडूवर गरज आहे ती 16 धावांची. 16 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू असेल. पंचांनी डावून उजव्या हाताने आणि या चेंडूवर मात्र निश्चितच 1 धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये नाही. 15 धावांनी हा सामना जिंकला. अंशलेवन खेळणे रायगड संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मेहर 11 टेम्पाय या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि अर्थात नो डाऊट या सामन्याचा मानकरी ठरला तो अर्थात अंश 11 खेळणे रायगड संघाचा संदीप पाटील, ज्याने तब्बल
पप्पू या नावाने संबोधला जातो. 48 धावांची खेळी आणि नाईट क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक अतुलजी भगतसाहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संदीप पाटील अर्थात पप्पू याला 48 धावांच्या खेळीच्या जोरावरचं जे सामनावीरचं मानकरी म्हणून पारितोषिक इथे देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. संदीप पाटील यांना विनंती आहे की आपण मैदानात यायचं आहे. एक धुवाधार फलंदाजी 48 धावा हे आणि त्यानंतरची गोलंदाजी जर आपण पाहिली गोलंदाजांनी चांगलं साथ दिलं आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ते अंश 11 खेळणे रायगड संघाने. मेहर 11 टेम्पो या संघाला पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि यानंतर विक्रोळी आणि उमर 11 यांच्यामध्ये एक आजच्या दिवसातला शेवटचा सामना माफ करा पहिल्या फेरीचा सामना आपण पाहणार आहोत. या दरम्यान अतुलजी भगतसाहेब यांच्या शुभ हस्ते संदीपला यावेळी सामनाचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन त्याला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाते. त्याला विनंती आपण याच्या दरम्यान इथे नाणेफेक होते. अतुलजी भगतसाहेबांच्या शुभ हस्ते विक्रोळी विरुद्ध उमर 11 या संघामध्ये आणि नाणेफेकीचा निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणातच येईल. आणि जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा नवी मुंबईचा एक गोड आवाज अर्थात कुणाल दत्ते सरांना आपण ऐकणार आहात. तर या ठिकाणी संदीप पाटील अर्थात पप्पू 48 धावांची खेळी ज्यांना अतुलजी भगतसाहेबांच्या शुभ हस्ते सामनाचा मानकरी म्हणून एक सन्मान